आलो तेव्हा लहान होती हा बारकी होती. आणि ही गाय हा ही घे. या गायची ती लेक आहे. हा आता गाय दाताला कशी कालवडी आत्ता दुसरं झालं, एक दात लावलंय. भरवली नाही का? नाही ही खोंड ही कुठल्या बैलाची कालवड? त्या शेरकाने गेलं. ही कालवड आणि ही वासरू ही त्याच गाईचं आणि त्याच बैलाचं. ही त्याच गायचं आणि त्याच बैलाच. हा. ही सख्खी बहीण भाऊ आहेत. सख्खी बहीण भाऊ, बाप बी तीच आणि आई बी तीच. बाप पण तीच आणि आई पण तीच. हा बैलच बदलला ना. त्या गायच्या वेळेला जो बैल भरवला कालवडीच्या वेळेत त्या खोंडाच्या वेळेला तोच बैल भरवला. आणि ती आईला दूध बऱ्यापैकी असणार आहे. 4-4 लिटर आहे का? बारकं पिलं उडात आणा की बाहेर त्याला. पलीकडे उभं राहा आणि येऊ द्या इकडे. हां मोकळे द्यायचं. आता ही 2 वासरं आणि ही बारकं वासरू शरीर बांधायला जाती गोतीला फरक पडले ना? लय फरक. 3-4 दिवसाचा असला नाही. बरं असलं काय फरक वाटते आता तुमच्या घरी एका गायचे 3 वासरं आहेत? एक नंबर वाटतं. हा 1 नंबर झाले. 1 नंबर झाले. म्हणजे पहिल्या 2 वेतापेक्षा ही वासरू वेगळा आहे. बघा 4 दिवसाचा असला याची वसन बघा कशी आहे. आम्हाला माहित बी नाही गाई कधी हळद त्याची. बरं म्हणजे ह्याच गायला हा याच गाईला. ह्या गायची ही कालवड, हा परत ती खोंड आणि परत ही वासरू. हा कान बघा त्यांच्यापेक्षा सगळ्यापेक्षा वेगळी बारीक बारीक सारखी काढायची. सश्यासारखी बारीक कान आहे. मग आता ही जी 2 होती ह्या लहान वयात वेगळी दिसत होती ती का असंच दिसत होती? नाही ही जरा वेगळा आहे, सगळ्यापेक्षा स्मार्ट आहे जरा. स्मार्ट आहे का? बरं तुम्ही बैल काय होण्यासाठी भरवलं होतं? कालवड खोंड काय का होईना आपल्या नशिबाचा भाग. नशिबाचा भाग म्हणून भरवलं होतं. आपल्याला काय माहित असतं का ती काय होणार. बरं मग नशिबाने साथ दिली आहे. चांगलं झाली गोष्ट. बरं गाई वेल्यापासून गावातल्या लोकांनी किंवा जाणकार लोकांनी काय बघितलं का येऊन? आपली शेतामध्ये असल्यामुळे एवढं माहिती नाही कोणाला. हां माहिती व्हायला आता. मग काय वळवाल्याने वगैरे बघितलं का? नाही मालकच आहे, ओळखचा मालक येते सारखा बघता येईल. मालकाने बघितले पण इतर वळू मालकांनी कोण दोस्तानी म्हणा जोडीदाराने? नाही आता तर 1-2-3 दिवसाचं वासर आहे. एवढं लय प्रसिद्ध नाही म्हणजे आपण एवढं झालं नाही. बरं आता काय विचार आहे, ठेवायचं का द्यायचं वासरू? बघू पुढच्या पुढे. हा पुढच्या पुढे बघू. पुढच्या पुढं. बरं जन्म झाल्यावर वासरा कलर कसला होता? असंच होता सफेद. सफेद जरा कोसा होता. होता का? झाला आता. मग जन्म झाल्यावर कलर कुठला होता ते महत्वाचं आहे. कान बारीक झालेले? लय कान बारीक आहे. हां हो कान कसा. सश्यावणी. नाव काय ठेवलं का नाही? नाव नाही ठेवलं? कान बघा चालू हां बारीक कान झालं. चौकाश पूर्ण दूध तिलाच असते का? नाही आपण हात असा म्हणून काढतो थोडं. हां थोडं काढतो थोडं याला सोडायचं. थोडं सोडायचं. हा बरं मला प्यायला सकाळ संध्याकाळ आणि रानात इथंच. राहणार तिथं. घरची काय म्हणली बैल भरवल्यावर वासरू कसं झाले का? ते चांगलं झालं म्हणजे. म्हणले का? ते ऐकत नाही आता. बरं असलं बैल भरवायसाठी कोणी सांगितलं होतं तो बैल भरवा म्हणून? बैल भरावा म्हणून शेतकरी चॅनलचे राजसाहेब मळगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैल होता. बरं आणि एक बैल आपल्या जवळ आलता. बरं हा आपल्या भागात आलता ते बैल. बरं जवळ आल्यामुळे आपण त्या संधीचं सोनं केलं. मग ती बैल ओळखू आला तुम्हाला? ठीक आहे आभार आहे, कारण तुम्ही ह्या चॅनलकडून जे बैल तुमच्या भागात आला आणि त्या बैलाचा उपभोग घेतला. तो बैल गायला भरवला तुम्ही आणि त्यात खोंड झाला. शरीरसृष्टी शेपूट म्हणा चौक म्हणा लहान वयात वशील वडली नाही ना? अहो माहित सुद्धा नाही आम्हाला कधी हळदली. हां हां त्यामुळे वडायचा सकाळी बघता तर काय वासरू वडायचा प्रश्न नाही. याच्यावर सोनीला हसून लावून नाही. बरं मग आता व्हिडिओ पडल्यावरती लोक विचारणार आहे ठेवणार आहे का देणार आहे, त्यानंतर तुमचं काय मत असणार आहे? अजून तर सध्या तर काही इंटरेस्ट नाही आपण. हां बघू पुढच्या पुढे काय आता तुरंत नाद करायचा आहे. नाद करायचं. बरं ठीक आहे तुमच्या नादाला शुभेच्छा आणि अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. वेळात वेळ काढून आमच्याकडे आला. नाही येणं काही ठरवलं नव्हतं पण हे योगायोग भेट झाली आपली. सगळ्याला कामाचा व्याप आहे. तुम्हाला तर लय आमच्यापेक्षा मोठं काम ताणतणाव आहे. तर मग
मग एवढा बारीक अभ्यास केला का चॅनलचा? लय काम माहिती तुम्हाला. ठीक आहे. पेल माणूस आपल्यासाठी वेळ काढतो म्हणल्यावर मग गाई वेल्यापासून वाटलं होतं का बाबा हा चॅनल येईल किंवा ह्या चॅनलच्या मार्गदर्शनाखाली बैल या भागात आला आहे किंवा त्या बैलाचं वासरू पडल्यावर ती नोंद करायला येतील असं वाटलं होतं का? वाटलं होतं की बरं त्यांचं तर मार्गदर्शनाखाली आपण केलं ना. बरं 100% वाटलं होतं. आज नाही उद्या येईल, उद्या नाही परवा, पण एक दिवस येणार आहे. हां 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 बरं. असं असलं कधी घडलंय का बाबा एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एखादा बैल एखाद्या भागात आला आणि त्या बैलाचं पिल्लू अनालिसिससाठी किंवा अभ्यासासाठी तो माणूस आलाय असं होतंय का कधी? नाही होत नाही तसं. हां ज्याला वेळ, तुम्हाला वेळ आहे म्हणून तुम्ही काढता, कामातनं वेळ, कामातनं काम काढून काढता, तर असं कुठला माणूस करत नाही तसं. म्हणजे अशा गोष्टी घडल्या पाहिजे का नाही? तसं घडलं तर अजून थोडं प्रोत्साहन भेटत सगळ्याला. बरं बरं. म्हणजे प्रोत्साहन मिळण्यासारख्या गोष्टी घडल्या पाहिजे. घडल्या पाहिजे. आत्मविश्वास वाढतो. आपण जे केलं ते चांगलं झालं असं वाटतं. थांबत नाही ते सण करत नाही बा. हा नाव ठेवल्यावर हां कधी काढून कधी सण होत नाही. सण होत नाही बा. जाऊ दे पिऊ द्या. पेज आहे त्याला पाचताय नाही आता. आता नाही, आता यात तशी सवय लागेल मग. मग आता बांधायचं काय? बरं, जाऊ दे मग घरात त्याच्या. कुठं जागा आहे का? त्या दिवशी ते काढावं लागतं पाईपावर. कुठे आहे जागा आहे का बांधा? बांधा बांध. लाथ मारते बेकार. आणि वासराला पेटे चांगले मजबूत आले ते कसं आलं बा. केळीच्या कोंबावणी. हा ठीक ना. सोलापूर.